अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोकाम चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळ वेळे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत, अप्पाटोळ झाले वक्त. तेथीचे चाकले वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटाप्रती आले. ग्रामाद्वारी बसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती, आले सोडप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीसी जाणूनी ईश्वरमूर्ती, सोडप्पा करी आदर. योगयागादिका काही, सोडप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. त्याची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोडप्पाचे चित्ती आनंद झाला भोसाळ. ते पासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसे दिवसचा करी चोडप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. लक्ष सोनी कारभारी, परम ज्ञानी असतीजे. चोडप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोकाम चमत्कार दाविती, गावंत मात पसरली. लोकामाजी पसरली मात, नुपासी कडला वृत्तांत. की आपल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजोरी झाले नाही. आता जाऊन या लवलाही. भेटू तया यतिवर्या, परितिकेवर अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकिली कानी, तेच हे सत्य तरी येवोनी. आताच देती दर्शना, राव मुखांतुनी वाणी निघाली. तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली, मती कुंकली रायाची. खूळ पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ते पावले वंदिली. षोडोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिस्तोत, तृतीयोध्याय गुळः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते. अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः.